अजंठा कॅटामेरान बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आलाय। तर मांडव्याजवळ अजंठा कंपनीच्या कॅटामेरान या बोटीला अपघात झाला होता। बोटीमध्ये छिद्र पडल्याने बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली होती। पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले। रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। एरवी घाट माथ्यावर काळ्या मातीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता येतो। ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाला देवगड तालुक्यामध्ये मोठा धक्का दिलाय। कोरला, घालवली, पोंभुर्ले त्याचप्रमाणे मालपे या गावांमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। तर पोंभुर्लेच्या सरपंच आणि सदस्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। राज्यासह कोकणात देखील उन्हाचा तडाखा वाढत चाललाय। तर मात्र कोकणामध्ये पर्यटकांचा उत्साह देखील काही कमी होताना पाहायला दिसत नाहीये। सलग आलेल्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणामध्ये गर्दी पाहायला मिळते। कोकणातील धार्मिक स्थळे, समुद्र किनारे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेली प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांनी गजबजली आहेत।